सावंत मॅन फ्रॉम घाटकोपर आणि प्रसाद सहस्त्रबुद्धे मॅन फ्रॉम डोंबिवली हे दोन्ही पंच आपल्याला ऍक्शन मध्ये दिसतील या सामन्यामध्ये। 4 षटकांचा सामना असेल, 4 ओव्हरची मॅच असेल, प्रत्येकी एक एक ओव्हर असेल। आणि बघा नाणेफेक झाल्यानंतर कोणता तरी संघ दुःखी होतो, कोणता तरी संघ जास्त खुश होतो की नाणेफेक त्यांच्या पक्षामध्ये आलं। पण जर या सामन्याची चर्चा केली तर दोन्ही संघ खुश असतील, कारण काय नाणेफेक जरी गजवक्र संघाने जिंकलं, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, पण मात्र विठ्ठल रखुमाई संघ या संघाला सुद्धा नाणेफेक जिंकून गोलंदाजी करायची होती, क्षेत्ररक्षण करायचं होतं आणि क्षेत्ररक्षण त्यांना मिळालंय। कुठेतरी सोहम चेऊलकर आपल्याला 12व्या खेळाडू मध्ये ऍक्शन मध्ये दिसेल, डगआउटच्या बाहेर दिसेल, दुखापतीमुळे तो ही स्पर्धा खेळू शकत नाहीये। त्याचप्रमाणे विठ्ठल रखुमाई संघ आणि गजवक्र संघ तुम्हाला विनंती करतो, कृपया सामना संपल्यानंतर शिस्तबद्ध पद्धतीने हँडशेक करायचंय आणि ग्राउंडचा ताबा सोडायचा आहे। बॉल बॉईज आपले जे बॉल बॉईज असतील त्यांना मी विनंती करतो, ऑफ साइड लेग साइड दोन्ही साइडचा ताबा लवकरात लवकर घ्या। लेग साइडला जे कोणी असतील त्यांनी कृपया हात दाखवायचा आहे व्यासपीठाजवळ। त्याचप्रमाणे पुढील सामना ज्यांचा आहे त्यांनी लवकर यायचंय व्यासपीठावर, आपल्या टी शर्ट कलेक्ट करायचे आहेत आणि रेडी राहायचंय। एका इनिंग नंतर फर्स्ट इनिंग नंतर टॉस केला जाईल। त्याचप्रमाणे महत्वाची सूचना म्हणजे दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहिजे। दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे पुन्हा एकदा पाहुण्यांचं व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। जय माता दी ग्रुप तर्फे सर्वांचं हार्दिक स्वागत। नक्कीच मित्रांनो, या स्पर्धेच्या काही नियम आणि अटी तुम्हाला सांगू इच्छितो। पंचांना राईट्स आहे, जर कोणताही गोलंदाजाची ऍक्शन जर इल्लीगल असेल तर पंच डायरेक्ट नो बॉल देतील। ओव्हरचा पहिला बॉल असेल किंवा ओव्हरचा शेवटचा बॉल असेल, पंचांनी जर थ्रो बॉल काढला तर 3 धावांची पेनल्टी दिली जाईल। 3 धावांची पेनल्टी, त्याचबरोबर तो बॉल नो बॉल असेल आणि तो गोलंदाज ज्याला इल्लीगल ऍक्शन मुळे बॅन केलं जाईल, तो गोलंदाज ही स्पर्धा या पूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही, याची नोंद घ्यायची आहे। पंचांसोबत जर वाद केला तर 2 धावांची पेनल्टी दिली जाईल, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे। पंच जे निर्णय देतील ते अंतिम निर्णय असतील आणि हे पंच मित्रांनो आपल्या गावातील नाहीये, हे पंच आपण खास या स्पर्धेसाठी डोंबिवली, घाटकोपर, ठाणे 3 ठिकाणावरून 3 शहरावरून 3 वेगवेगळे पंच आलेले आहेत। चांगलं पॅनल आणि या चांगल्या पॅनलचे 3 अंपायर, अनुभवी अंपायर आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील। गजवक्र संघ नाणेफेक जिंकले, चला सलामीची जोडी मैदानामध्ये लवकरात लवकर यायचंय। चला एकदा टाळ्यांचा गडगडाट होऊन जाऊ द्या, जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी होऊन जाऊ द्या। आणि मी विनंती करतो सर्व संघांना कृपया सहकार्य करायचंय, तुमचं सहकार्य फार मोलाचं आहे। जिग्नेश सगळ्यांना विनंती कर की प्लीज सगळ्यांनी मागे व्हा। जिग्नेश सगळ्यांना सांगा सगळ्यांनी मागे व्हा। शेखर स्मृती संघ प्लीज थोडंसं कॉर्पोरेट करा, आम्हाला थोडंसं मागे होऊन घ्या, कारण काय मोठी टुर्नामेंट आहे, मोठी स्पर्धा आहे, या स्पर्धेचा स्तर मोठा आहे। बघा या स्पर्धेमध्ये जेवढे खेळाडू खेळणार आहेत सर्व खेळाडू या कमिटीचे या स्पर्धेचे भाग आहात, तर सर्व खेळाडूंना मी विनंती करतो कृपया आपण जिथे कुठे असाल तिकडे प्रेक्षकांना थोडंसं आवरा सावरा, प्रेक्षकांना बोला थोडंसं एक एक पाऊल मागे व्हा। ऑफ साइड असो ऑन साइड असो, बॉल बाहेर गेला की लवकरात लवकर मैदानात कसा येईल, सामना कसा चालू होईल याच्याकडे लक्ष द्यायचंय।
जिग्नेश तुम्हाला कृतिकेश बोलवत आहेत, कृपया व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे शेखर स्मृती आणि शिवदर्शन दोन्ही संघाचे कर्णधार पहिल्या इनिंग नंतर टॉस साठी यायचे कंपल्सरी. चला सामन्याला सुरुवात होते. जय माता दी ग्रुप आयोजित विटावा कोळीवाडा होळी चषक 2025च्या पहिल्या सामन्याला सुरुवात होते. टाळ्यांचा गडगडाट झालाच पाहिजे मित्रांनो. आपला विटावाचा वर्ल्ड कप सुरू होतोय. या वर्ल्ड कपला जेवढी गर्दी असते तेवढी गर्दी कुठे पाहायला मिळत नाही. आणि ही स्पर्धा ज्याची वाट पाहत असतात ती स्पर्धा आता सुरुवात होते. पहिला बॉल घेऊन अमोल त्रिकांडे सज्ज होतोय. पंचांचा इशारा आलाय. सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. स्ट्राईक एंड वर बॅटर आहे हिमांशू. नॉन स्ट्राईक एंड वर त्याची साथ देतोय अक्षय. पहिला बॉल. मामा राजापती यांचं आगमन झालंय. त्यांच्या आगमनानंतर बघा काय घडलं मैदानामध्ये. साहेब तुमचं आगमन झालं आणि पहिली कॅच सुटली. वैभव माफ करा बंटी खारकर यांच्याकडून हा झेल सुटलाय. पहिल्या बॉलवर एक धाव येते. पहिला झटका देण्याचा प्रयत्न होता अमोल त्रिकांडे यांचा. प्रयत्न कुठेतरी फसतोय. अहो बॅकफुट वर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल थोडासा खाली राहिला. बघा नवीन विकेट आहे. विकेट कुठेतरी ओली असेल. बॉल थोडासा थांबून येईल. बॉल थोडासा खालून येईल. याची पडताळणी करावी लागेल. आणि बघा आता सूचना आली आहे. या स्पर्धेमध्ये जेवढे षटकार मारले जातील प्रत्येक षटकाराला एक झाड लावण्यात येईल. जय माता दी ग्रुप तर्फे. क्या बात आहे. पूल केलाय. पॉवरफुल नाहीये. आउट होणार. पहिला गडी बाद होतोय. गजवक्र. पहिला झटका. पहिला हादरा लागतोय आणि डीजेला संधी मिळते. शेखर स्मृती संघ आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे आणि टी शर्ट कलेक्ट करायचे आहेत. बघा पहिल्याच बॉलवर विकेट होती. झेल सुटला बंटी खारकर यांच्याकडून. दुसऱ्या बॉलवर पुन्हा एकदा यश मिळालं गोलंदाजाला आणि इथे कोणतीही चूक केली नाही. अमोल त्रिकांडे चांगला गोलंदाज आहे. चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. आपल्या संघासाठी दरवर्षी प्रत्येक स्पर्धेमध्ये पहिलं षटक हाताळतो आणि काय चांगली गोलंदाजीला सुरुवात करून दिली आहे. धावसंख्या जर पाहिली तर श्री गणेश झालं एका धावेने. चेंडू झाले 2. धावफलकावर धावा लागली 1. अमोल राईट आर्म राऊंड द विकेट. तिसरा बॉल घेऊन सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर पंचांच्या उजव्या बाजूने. सावंत सर आपण पाहू शकतात मुख्य पंच या भूमिकेमध्ये. पुढील बॉल शॉर्ट बॉल होता. चांगला खेळलाय. 2 धावेसाठी ऑन साइडला चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. या 2 धावा मिळतात. या दुहेरी धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 धावा. तीन चेंडू झाले. धावफलकावर धावा लागल्या 3. चांगली फलंदाजी आता मात्र करतोय स्ट्राईक एंडवर नवीन बॅटर प्रसाद उर्फ लारा. स्ट्राईक एंडवर गजवक्राचा हा खेळाडू. पुढील बॉल कट केलाय पॉइंट रिजन मध्ये. 2 धावा इथेही मिळतील. 2 धावेने धावफलकात आणखीन भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 धावा. 4 चेंडू झाले. धावफलकावर धावा लागल्यात 5. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिलं षटक लास्ट बॉल बाकी आहे. षटकाचा शेवटचा बॉल. पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त एक खेळाडू जितेश खारकर आपण पाहू शकता. खूप कमी झाला. इथेही झेल घेण्याची संधी आहे. विकेटचं पतन. मिहीर कोणतीही चूक करत नाहीये. आणखीन एक झटका गजवक्र संघाला लागतोय.
5 धावा, गडी बाद झाले 2 आणि डीजेला संधी मिळते. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस जर आपण पाहिलं गजवक्र संघाची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 5 धावा. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज विठ्ठल रखुमाई संघाकडून येतोय मिहीर. उजवा हातीचा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय पंचांच्या डाव्या बाजूने. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय मिहीर, किती कमी धावा खर्च करतोय. त्याचप्रमाणे नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय बॅटिंगसाठी प्रतीक. प्रतीक मात्र आता नॉन स्ट्राईक वर आपल्याला पाहायला मिळेल आणि स्ट्राईक एंड वर अक्षय नवीन बॅटर. पहिला बॉल मिहीरचा चांगला टप्पा होता, चांगला गोल्डन स्पॉट वर हा बॉल पडला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एक डॉट बॉलच्या रूपात यष्टीरक्षक आपण पाहू शकतात महेश खारकर बंधू या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळतात. महेश खारकर, जितेश खारकर ही खारकरांची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हा बराच बाहेर टाकलेला चेंडू होता, ऑफ स्टंपच्या बराच बाहेर. पंच वळत आहेत, पंच इशारा करतायत इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धावेने भर होईल आणि आणखीन एक पारितोषिक आपल्या समोर आले मित्रांनो. जे फ्लाय डीजे लावले त्या डीजेला जर 2 लागोपाठ षटकार लागले तर विजय विटावकर यांच्याकडून एक बोकड देण्यात येईल त्या फलंदाजाला. क्या बात आहे. पारितोषिकाची सुरुवात झाली आहे. 2 लागोपाठ षटकार आणि तेही फ्लाइंग डीजेला लागले पाहिजे. तुम्हाला एक बोकड मिळेल. बघा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. वैभव कोणतीही चूक करत नाहीये. तिसरा झटका गजवक्र संघाला लागतोय. आणखीन एक गडी बाद होतोय गजवक्र संघाचा आणि विकेट गेली म्हणजे डीजेला पुन्हा एकदा संधी मिळते. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय, नवीन फलंदाज प्रितेश मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर गजवक्र संघाचा नाणेफेक जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. कुठेतरी तो निर्णय चुकीचा ठरतोय की काय असं विचार पडतोय गजवक्र या संघाला. ओहो, इथे ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला बॉल होता. पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. त्याचप्रमाणे महेंद्र मोकाशी साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. साहेब तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. फुलटॉस बॉल होता, ऑन ड्राईव्ह केलाय. मिड ऑफचा खेळाडू येतोय, जॉन्टी अडवला जातोय. बघा या खेळाडूला विटाव्याचा जॉन्टी म्हणतात. अमोल त्रिकांडे ज्याने पहिलं षटक हाताळलं, आता मात्र त्याच्याकडे बॉल गेला होता, याला जॉन्टी म्हणतात. जॉन्टी कोणाला म्हणतात मित्रांनो? ज्याची फिल्डिंग कडक असते तो जॉन्टी रोड्स. उपमा दिली आहे या खेळाडूला अमोल त्रिकांडे याला. चेंडू झाले 3, धावफलकावर धावा लागल्यात 8. 2 अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू नंतर आपण सोहम चेवलकर यांच्याकडे वळूया आणि त्यांना विचारूया कशा पद्धतीने त्यांचा संघ खेळतोय आतापर्यंत आणि किती धावा अपेक्षित आहे त्यांच्या संघाला त्यांच्याकडून रोखण्यासाठी. ही मुलाखत घेतली जाईल प्रत्येक 2 ओव्हर नंतर. डगआउट मध्ये जे खेळाडू असतील त्यांच्यासोबत आपण चर्चा वार्ता करू.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. एलबीडब्ल्यू ची अपील केली आहे. पंच सांगताय लेग स्टंप सोडत चाललेला हा बॉल डॉट बॉल येतोय आणि नक्की सगळ्यांना आतुरता लागली आहे. मागच्या वर्षीचा मालिकावीर म्हणजे मॅन ऑफ द सिरीज ऋषिकेश मोकाशी यांच्या मुलाखतीची तो इंटरव्ह्यू आज ठीक 2 वाजता आपण ठेवलेला आहे. 2 वाजता कुठेही जाऊ नका, भेट द्या आम्हाला. आमच्या या स्पर्धेला तुमच्या समोर येतील माईकवर मायक्रोफोनवर ऋषिकेश मोकाशी. इथे ही जेल घेण्याची संधी आहे. कॅचिंग प्रॅक्टिस सुरू आहे की काय असं दाखवतायत गजवक्र संघाचे फलंदाज. जो कोणी फलंदाज येतोय सहजरित्या खेळाडूंच्या हातामध्ये खेळतोय, पण इथे कोणत्याही पद्धतीची दुर्घटना घडली नाही. 1 धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे सरसावतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 धावा. पूल करण्याचा प्रयत्न केलाय खेळाडू मिहिर स्वतः येत आहे. विकेटचं पतन कॉट अँड बोल्ड. फलंदाज होतोय बाद. आणखीन एक झटका इथे लागतोय गजवक्र या संघाला. बघा मित्रांनो, आणखीन एक सूचना आली आहे. 1 मिनिट डीजे. जी रेलिंग आहे ऑन साइडला पंच ऑन साइडला जी रेलिंग आहे त्याच्यामध्ये जर बॉल अडकला तर 2 धावा दिल्या जातील. जी रेलिंग लावली आहे ऑन साइडला त्याच्यामध्ये जर बॉल अडकला तर तुम्हाला 2 धावा मिळतील. बॉल आतमध्ये आला तर तुम्हाला धावून धावा काढायच्या, बाहेर गेला तर निश्चितच 2 मिळतील. पण जर बॉल अडकला तरीही 2 धावा मिळतील. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे एक चांगली गोष्ट म्हणजे या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, अश्विन यांच्याकडून पाहायला मिळाली की जी ऑन साइडला प्रेक्षकांसाठी जी पडदा लावलाय, बसण्यासाठी व्यवस्था नाहीये पण उभं राहण्यासाठी सावलीमध्ये या सामन्याची मजा घेण्यासाठी चांगली अरेंजमेंट आपल्याला पाहायला मिळते. आणि उगाच हे नाव मित्रांनो मोठं झालं नाहीये, नाव मोठं आहे आणि काम सुद्धा मोठं आहे. आशुषा पिंटू कोळी या स्पर्धेचे करता धरता सर्वा या स्पर्धेचा सरपंच आहे अश्विनाना. नवीन बॅटर डावखुरा फलंदाज मैदानामध्ये येतोय साहिल. नवीन बॅटर मिहिर. निलेश आलाय नवीन गोलंदाज. गोलंदाजीसाठी 3रं षटक संघाचं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी आणि पहिलाच बॉल कुठेतरी दिशा भटकतोय. पहिल्याच चेंडूवर 1 धाव येते. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 1 धावेने पुढे सरसावते. धावसंख्या झाली आहे 10. फुलटॉस बॉल होता, खरा बॉल होता. पंच बीमर घोषित करताय. हा पहिला बीमर येतोय. No+1 धाव फलकाला कुठेतरी सुरुवात झाली. येणारा बॉल फ्री हिट असेल. फ्री हिटची संधी आहे फलंदाजाला. पाहूया फ्री हिटचा फायदा उचलतोय का नवीन गोलंदाज निलेश. कुठेतरी अडखळतोय. जर आपण या संघाची चर्चा केली विठ्ठल रखुमाई संघाची तर निशांत सारखा गोलंदाज अजूनही बाकी आहे. त्यानंतर जितेश खारकर स्वतः गोलंदाजी करतो. अक्षय, महेश, बरेचसे गोलंदाज आहे या संघाकडे. आहा, बॅक ऑफ द हँड टाकला होता. झेल घेण्याची संधी आहे पण फ्री हिट बॉल आहे. निशांतने चांगला अडवला. इथे 1 धाव मिळते. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल म्हणजे 13. चेंडू झाला आतापर्यंत या ओव्हरचा फक्त 1. 2 ओव्हर नंतर धावसंख्या होती 9 धावा. तब्बल 4 धावा खर्च केल्यात आतापर्यंत निलेशाने पहिल्या बॉलवर. दुसरा बॉल पुन्हा राईट आर्म ओव्हर द विकेट येतोय. वेल बोल्ड. चांगला बॉल होता. चांगला गेला विकेट किपरच्या हातामध्ये. जसं सुईमधून धागा काढतो आपण तसं गेला. बॅट अँड पॅडच्या मधून गेला हा बॉल. यष्टीरक्षक महेश खारकर याच्या हातामध्ये आणखीन एक निर्धाव बॉल येतोय. कुठेतरी आता कमबॅक करतोय गोलंदाज निलेश. चांगला गोलंदाज आहे. लेग स्पिनचा चांगला मारा करतो हा गोलंदाज. आता मात्र डावखुरा फलंदाज समोर आहे. कुठेतरी चॅलेंज आहे या गोलंदाजाला सुद्धा. पूल करण्याचा प्रयत्न होता. खेळाडू आहे विकी, कोणतीही चूक करत नाहीये. आणखीन एक झटका लागतोय गजवक्र या संघाला. आणखीन एक गडी बाद. विकेट. स्कोर झाला 13. 3 चेंडू 13 धावा. हॅलो 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 चेक.
धावसंख्या झाली आहे 13. चांगले षटक हातावतोय निलेश जर आपण एकंदरीत पाहिलं, आणि जितेश कारकर यांचा सुपुत्र सुद्धा या मैदानाची मजा घेतोय, या सामन्याची मजा घेतोय, या स्पर्धेची मजा घेतोय. व्यासपीठावर आपल्यासोबत जोडलाय 13वा खेळाडू म्हणून. नक्कीच पुढील येणार भवितव्य आहे, भविष्य आहे. शॉर्ट बॉल टाकला होता, चांगला पूल पाहायला मिळाला. 2 धावा सक्सेसफुल मिळतील. या दुहेरी धावेने धावसंख्येत भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 15 या धावसंख्येवर. 4 चेंडू झाले धावफलकावर, धावा लागल्यात 15. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक सुरू आहे. नक्कीच विटावा म्हटलं तर या मैदानामध्ये बरेचसे खेळाडू घडले आणि चांगले खेळाडू घडले आणि नवीन खेळाडूंच्या शोधात आहे. नेहमी असतो विटावा 11 हा संघ. आशुनाना ज्या संघाला हातभार असतो, इथे मात्र एक धाव मिळते. एका धावेने जाऊ संख्येत आणखीन भर होते. शेवटचा बॉल आहे तिसऱ्या षटकातील. शेवटचा बॉल निलेश यांचा कॉमेंट्री बॉक्स पासून दूर जाताना शेवटचा आपल्याला पाहायला मिळतील. कुठेतरी रनअप मध्ये अडथळा येतोय. पुन्हा एकदा येतील रनअप वर आणि पुन्हा एकदा हा शेवटचा बॉल आपल्या समोर येईल. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 16 या धावसंख्येवर पोहोचली आहे. 16 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये चांगलं षटक हाताळलं, 4 धावा खर्च केला. इथे चांगला फटका आहे, पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय. 2 धावेसाठी चेंडू बाहेर जातोय. षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर गजवक्र संघाने मजल मारली आहे 18 या धावसंख्येची. शिवदर्शन आणि शेखर स्मृती दोन्ही संघाला दुसरा पुकार असेल. शिवदर्शन आणि शेखर स्मृती या पुढील येणाऱ्या ओव्हर नंतर कृपया दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचंय. त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्यांना कोणाला या स्पर्धेची एकूण एक अपडेट पाहिजे असेल तर कृपया इंस्टाग्राम ओपन करा आणि इंस्टाग्रामवर होळी चषक सर्च करा. तुम्हाला पेज मिळेल, आपलं इंस्टाग्राम अकाउंट मिळेल. त्यावर आपले कमिटी मेंबर्स प्रत्येक गोष्टीची अपडेट देत असतात. त्यानंतर प्रत्येक खेळाडूचा इंटरव्ह्यू सुद्धा आपल्याला होळी चषक या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला पाहायला मिळेल, अकाउंटवर पाहायला मिळेल. जितेश कारकर नवीन गोलंदाज संघाचं शेवटचं षटक घेऊन, हाणामारीचं षटक घेऊन रनआउटची संधी आहे. पंचांचा इशारा, रनआउट होईल फलंदाज. आणखीन एक झटका गजवक्र संघाला लागतोय. विकेट. नक्कीच कुठेतरी बॅकफुटवर ढकललंय विठ्ठल रखुमाई या संघाने गजवक्र या संघाला. आणखीन एक झटका इथे लागतोय. जितेश कारकर नवीन गोलंदाज, शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. या संघाचा सरसेनापती, सरपंच आपण म्हणू शकतो जितेश कारकर. बॉलिंग मार्कवर राईट अमावरती विकेट पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगला बॉल होता, बॅटची कडा घेतली. विकेटचं पतन इथेही झालं असतं. महेश कारकर याच्याकडून चूक होते. बघा बंधू, दोघेही बंधू आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. 2 जेल सुटलेत या सामन्यामध्ये. आतापर्यंत पाहिलं तर तब्बल 3 जेल सुटलेत गजवक्र या संघाच्या. एक पॉइंटला सुटला बंटी कारकर यांच्याकडून, एक दुसरा वैभव याच्याकडून सुटला आणि हा तिसरा जेल महेश कारकर यांच्याकडून सुटलाय. धावसंख्या कंट्रोल मध्ये आहे. 2 चेंडू धावफलकावर धावा लागला 18. शेवटचं षटक सुरू आहे. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न होता. खेळाडू कोण येतोय? निलेश. आणि कोण? मिहीर येतोय आणि मिहीर कोणतीही चूक करत नाहीये. आणखीन एक झटका गजवक्र संघाला लागतोय आणि बॅकफुटवर जात चाललाय गजवक्र संघ.
निशांत यांना सुवर्ण संधी. जर त्यांनी जेल पकडला तर कोळी राजा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो आणखीन एक सुवर्ण संधी आहे फलंदाजांना. सुवर्ण संधी म्हणण्यापेक्षा ही संकल्पना मोठी आहे. जेवढे या टुर्नामेंट मध्ये जेवढे या स्पर्धेमध्ये षटकार लागतील तेवढे झाडं लावण्यात येईल, तेवढे वृक्ष लावण्यात येईल. जय माता दी ग्रुप तर्फे काय सुंदर संकल्पना आखली आहे. झाडे लावा झाडे जगवा असं म्हणतो आपण. इथे मात्र थोडासा दिशाहीन चेंडू. बघा थोडासा जितेश हताश होता या वाईट डिसिजन वर, पण महेशने इशारा केला इट्स अ वाईड बॉल. थोडासा बाहेर पडला बॉल. धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली आहे. पुढील बॉल जितेशचा. हा चांगला लॉफ्ट केलाय. खेळाडू येतोय निशाद आणि 500 रुपयाचा मानकरी ठरतोय. कोळी राजा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं निशांतला. जेल पकडला आणि 500 रुपये आपल्या खिशामध्ये करेल. डीजेला संधी मिळेल. आठ विकेट गेलेत. 4 बॉल झालेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. एक वाईड होता ओव्हर मध्ये. 4 बॉल झाले. धावसंख्या जर पाहिली तर 19 या धावसंख्येवर स्थिरावली आहे. जितेश काय षटक हाताळलं. एक धाव आली ती वाईडच्या स्वरूपात आली आतापर्यंत. 5वा बॉल. आहा क्लीन बोल्ड. दांडी 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 गुल. विकेट. हॅलो चेक. हॅलो बघा थँक्यू डीजे. हॅलो. आतापर्यंत जेवढे वर्ष झाले जेवढे पर्व झाले विटाबा होळी चषकचे एकदाही आपल्याला ऑल आउट पाहायला मिळालं नाहीये. पहिला संघ विठ्ठल रखुमाई संघ पहिला ठरेल का, मानकरी ठरेल का, इतिहास रचेल का, इतिहास घडवेल का ऑल आउट करण्यासाठी. ऑल आउटची संधी आहे. लास्ट बॉल आहे. जितेश या संघाचे सरसेनापती सरपंच त्याचबरोबर हॅट्रिकची सुद्धा संधी आहे. जितेश कारकर यांना हॅट्रिकची संधी आहे. पहिल्या सामन्यामध्ये हॅट्रिक होईल का. धावसंख्या 19. पूर्णपणे पकड मजबूत केली आहे विठ्ठल रखुमाई संघाने. झाली हॅट्रिक. ओहो जेल सुटलाय. रन आउट होईल. आणि मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो हॅट्रिक झाली आहे कारण की एक वाईड होता. आपण तो कॅल्क्युलेट केला नाही. टाळ्या झाल्या पाहिजे जितेशसाठी. ऑल आउट होतोय संघ. मित्रांनो विटावामध्ये आतापर्यंत जे कधीच घडलं नाही ते काम इथे विठ्ठल रखुमाई संघाने करून दाखवलंय. हॅट्रिक झाली झाली. त्याचप्रमाणे मित्रांनो जितेश कारकर 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नरेंद्र गवते साहेब म्हणजेच आपले सर्वांचे लाडके मुकाबलाचे चाचा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. अंकल यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलं. आणि बघा मित्रांनो विठाव्यामध्ये पहिल्यांदा असं घडलं की कुठली टीम ऑल आउट झाली. एवढे वर्ष आपण विटाव्यामध्ये खेळतोय कोणताही संघ आपण ऑल आउट पाहिला नाही. मित्रांनो जोरदार टाळ्या झाला पाहिजे विठ्ठल रखुमाई संघासाठी. आणि जितेशला मी विनंती करतो कृपया व्यासपीठावर यायचंय. जितेश कारकर कृपया व्यासपीठावर यायचंय. मी ठेवतोय इथे. बघा शिवदर्शन आणि शेखर स्मृती
शेवटचा कॉल टॉस साठी या प्लीज. बॉल बॉईज, जे बाहेरचे बॉल बॉईज आहेत त्यांनी बॉल आतमध्ये द्यायचा आहे कृपया. शिवदर्शन, रोहन, दादा प्लीज वर या. माननीय राजू मोकाशी साहेब यांना मी विनंती करतो कृपया खाली यायचं. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केलं जाईल पुढील सामन्याचं. राजू मोकाशी साहेब, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. बघा, आपण बऱ्याचशा टॉस मध्ये बघितलंय हेड आणि टेल असतो. या स्पर्धेची ही खासियत वेगळी आहे. या टॉस मध्ये बोकड आणि कोंबडा असा टॉस आहे, असा नाणेफेक आहे. पाहूया नाणेफेक होतंय. शिवदर्शन एका साईडला तर दुसऱ्या साईडला शेखर स्मृती. कोण जिंकेल नाणेफेक पाहूया. 20, 21, 21. एक वाईड आला आणि दुसऱ्या रनला आउट झाला. बॅट्समन चला या मैदानामध्ये. शेखर स्मृती संघाने नाणेफेक जिंकलं. शेखर स्मृती संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केलंय शिवदर्शन संघाला फलंदाजीसाठी. हॅलो चेक. हॅलो. वियर बॉय संघाला 21 रनाची गरज. मित्रांनो 21 धावांचं लक्ष आहे. 21 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी उतरली आहे. बघा बॅटिंग साठी कोण उतरलंय. एक सक्सेसफुल जोडी विठ्ठल रखुमाई संघाची. आतापर्यंत या दोन्ही खेळाडूंनी आपल्या मनगटाच्या जोरावर, आपल्या बॅटिंग बॉलिंगच्या जोरावर विठ्ठल रखुमाई संघाला बरेचसे सामने जिंकून दिले. सक्सेसफुल जोडी, A1 जोडी ज्याला आपण म्हणतो. महेश खारकर आणि जितेश खारकर, खारकर बंधूंची ही जोडी मैदानामध्ये. स्ट्राईक एंडवर महेश, नॉन स्ट्राईक एंडवर आत्ताच पहिल्या इनिंग मध्ये ज्याने 1000 रुपये पारितोषिक जिंकलं, ज्याने हॅट्रिक पटकावली तो जितेश. पहिला बॉल इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. दांडी गुल झाली आहे. महेश खारकर गोल्डन डकचा शिकार होतोय. विकेटचं पतन होतंय. पहिला झटका. बघा निशांत यांनी एक झेल पकडला होता. कोळीराजा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्यांना गुगल पे आलेलं आहे, आमच्यापर्यंत पोहोचलंय आणि कृतिकेश यांच्याकडून त्यांना ते पारितोषिक हँडओव्हर केलं जात आहे गुगल पेच्या माध्यमातून. नक्कीच युट्यूबवर आपण तो स्कॅनर दाखवू, ते पेमेंट झालेलं दाखवूच. नवीन बॅटर अमोल त्रिकांडे म्हणजेच विटाव्याचा जॉन्टी मैदानामध्ये उतरतोय बॅटिंगसाठी. ओह क्या बात है.
काय फटका टोलवलाय. 2 धावा सजवल्यात या शॉटवर, या बॉलवर. 2 धावेने श्री गणेशा केलाय विठ्ठल रखुमाई संघाने. धावसंख्या जर पाहिली तर 2 धावेने आता श्री गणेशा होतोय. धावफलकावर धावा लागतायत 2, बॉल झालेत 2. पहिलं षटक हाताळतोय गजवक्र या संघाचा गोलंदाज प्रसाद लारा. गोलंदाजी मार्कवर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, गॅप मध्ये बॉल आहे. खेळाडू येईल, 1 धाव पूर्ण होईल. चांगला फटका होता, लॉफ्ट केला होता सरळ दिशेने, पण टाइम प्रॉपर झाला नाही. जास्त जोरात मारला नव्हता, हलक्या हाताने खेळून काढला होता. 1 धाव इथे मिळेल. पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. पॉवर प्लेचा फायदा कुठेतरी घेण्याचा प्रयत्न केला बॅटरने अमोल त्रिकांडेने. प्रसाद लारा याचा पुढील बॉल. धावसंख्या 3 बॉल 3. बिग हिट, बिग हिट, बिग हिट. 2 धावेसाठी बिर्रा कावलंय बॉलला. 2 धावा मिळत आहेत जितेशला. धावसंख्या जर पाहिली तर 4 चेंडू, धावफलकावर धावा लागल्यात 5. 4 बॉल 5 धावा. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावर धावा लागल्यात 5. पहिला झटका लागला इथे विठ्ठल रखुमाई संघाला महेशच्या रूपात, पण त्यानंतर चांगलं बॅटिंग दाखवले आतापर्यंत जितेश आणि अमोलने. हा चांगला बॉल होता, बॉडीपासून थोडासा लांब ठेवला. वाईट यॉर्कर ज्याला आपण म्हणतो. सफल झाले नाही फलंदाज, कारण की LBW सुद्धा आहे या स्पर्धेमध्ये. धावफलकावर धावा 5. चेंडू झाले त्या षटकातील आतापर्यंत 5. एक शेवटचा बॉल बाकी आहे. राईट आर्म राऊंड द विकेट लारा लास्टचा बॉल घेऊन. ओहो, पुल करण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय, जेल सुटलाय. ओहो, डायरेक्ट हिट पण नाही झाली आहे बघा. किती जीवनदान मिळणार. हे मिसकम्युनिकेशन आहे. मिसकम्युनिकेशन होतंय. कुठेतरी दबावमध्ये दिसतायत दोन्ही फलंदाज. जितेश इच्छुक होते ही धाव घेण्यासाठी, पण जॉन्टी मात्र इंटरेस्टेड नव्हते. षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस विठ्ठल रखुमाई संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 5 धावा. 5-5. हॅलो हॅलो. पहिला विकेट, दुसरा बॉल 2, तिसरा बॉल 5 झाला 5. चौथा एक बॉल अमोलने डबल, 2 धावा दहावा मारल्या, एक 2 शॉट. जितेशने मारल्या आणि एक अमोलने सिंगल काढली होती लॉंग ऑफ मध्ये. 5 धावा झाल्यात. शॉर्ट बॉल चांगला पुल केलाय, चांगला फटका सजवलाय. जॉन्टीच्या बॅट मधून येतात या 2 धावा. नक्कीच चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला अमोलच्या बॅट मधून 2 धावेसाठी ऑन साइड रिजन मध्ये.
त्याचप्रमाणे लेजंडरी प्लेयर मुकाबला या संघाचे सर्वे सर्वा नरेश मोकाशी यांचं आगमन झालंय. नाना तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत जय माता दी ग्रुप तर्फे या स्पर्धेच्या माध्यमातून. एक मोठं नाव विटावा गावातील मोठा उत्कृष्ट सर्वोत्तम खेळाडू म्हणजे ओळखले जातात नरेश मोकाशी यांचं आगमन झालंय. या 2 धावा इथेही मिळतील. धावसंख्या पुढे सरसावते 9 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. चेंडू आतापर्यंत झाले या षटकातील 2. एकंदरीत आता जर आपण पाहिलं तर 13 धावेंची गरज आहे. 12 धावेंची गरज आहे. 16 बॉलमध्ये 12 धावेंची गरज. चांगल्या स्थितीमध्ये आपण आता सध्या पाहू शकतो विठ्ठल रखुमाई संघ 16 मध्ये 12 असं इक्वेशन. अमोल त्रिकांडे स्ट्राईक वर. बिगिट करण्याचा प्रयत्न केला आणि मिळतील 2 पूर्ण धावा. आता फक्त 10 धावेंची गरज आहे जिंकण्यासाठी. धावसंख्या झाली आहे 11. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. नक्कीच कुठेतरी हताश निराश आपल्याला पाहायला मिळत आहेत गजवक्र संघाचे खेळाडू. पुढील होणारा सामना शेखर स्मृती विरुद्ध शिवदर्शन. शेखर स्मृती संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली आहे. आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी शिवदर्शन या संघाला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. पाहूया पंच इशारा करतात नॉट आउट. सेफ आहे फलंदाज. बॅटिंग क्रीज मध्ये परत आला अमोल. 4 बॉल झालेत. जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही 14 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. 14 बॉल 10 धावा. हा चांगला बॉल होता पण बिगिट करण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता. फटका फसतोय कुठेतरी बॅटच्या वरच्या इशाला लागतोय स्टिकरला लागतोय. बॉल चांगला कनेक्ट झाला नाही. एक धाव मिळून जाईल. अजूनही जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. दुसऱ्या षटकातील हा लास्ट बॉल घेऊन गोलंदाज आपल्यापासून दूर जाताना पाहायला मिळेल. 13 चेंडू मध्ये अजूनही 9 धावांची गरज आहे. 13 चेंडू 9 धावा. स्ट्राईक एंडवर आता जितेश खारकर आपल्याला स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. तेरा चेंडू मध्ये 9 धावांची गरज. धावसंख्या झाली आहे 12. 5 चेंडू झालेत. शेवटचा बॉल. हा चांगला पुल केलाय. चांगला टोलवलाय. 2 धावा इथे मिळते. षटक संपतंय या दुहेरी धावेने. 2 षटकाचा खेळ समाप्त. विठ्ठल रखुमाई संघाची धावसंख्या झाली आहे 2 षटकाच्या अखेरीस 14 धावा. म्हणजे जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त येणाऱ्या 12 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण. डीजे 12 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. 12 बॉल 7. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज होतोय. आहा इथे शफल झाले फलंदाज. पंच इशारा करतायत. वाईटचा इशारा कुठेतरी ऑफस्टम्पच्या बाहेर टाकला. चेंडू होता शफल. वाईट नाहीये. तुम्हाला जो सिंगल वाईट आहे तोच दिला जाईल. आणि पंच पाहत आहेत हा बॉल बराच बाहेर टाकलेला होता गोलंदाजाने. इथे एकदा मिळते. समीकरण आणखीन जवळ येत आहे. आता जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. चांगला फटका ऑन साइडला सजवला अमोल याने. 2 धावा इथे मिळतील. आता जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज आहे. येणाऱ्या 11 बॉल मध्ये 11 चेंडू 4 धावा असं समीकरण. कुठेतरी शोल्डर डाऊन झालेत गजवक्रे या संघाचे. बघा वर्षभरातून एकदा ही स्पर्धा येते. तुमच्या बेटीस 3 दिवसाचा हा सोहळा ऑर्गनाइज होतो आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये कमी धावा बनवल्या गजवक्रे या संघाने आणि कुठेतरी दुखी असतील त्यांचे खेळाडू आणि त्यांचे फलंदाज. त्यांच्याकडून धावा झाल्या नाही.
4 धावांची गरज आहे. 11 बॉल मध्ये हाई फुलटॉस बॉल आहे, चांगला टोलवलाय. पाहूया विकेट येतोय का, हा जेल सुटतोय. इथे 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एकच धाव मिळेल जिंकण्यासाठी. आता 10 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. 10 चेंडू 3 धावा. 10 चेंडू मध्ये 3 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. जितेश ऑन स्ट्राईक. चांगला बॉल होता, चांगल्या स्पॉटवर टाकलेला चेंडू होता. जितेशची जर आपण बॅटिंग बघितली तर पहिल्या जर आपण 5-6 वर्ष आधीचे वर्ष उलटले तर जितेश ऑफ साईडला चांगली फलंदाजी करायचा, पण आता कुठेतरी स्वतःला इम्प्रूव्ह केलंय. ऑन साईडवर जास्त भर दिलाय. प्रॅक्टिसची कमाल आहे. 9 मध्ये 3 धावांची गरज. खराब बॉल बघा, खराब बॉलचा समाचार उचलता आला नाही जितेशला. हाई डॉट बॉल येतोय. स्लोवर 1 टाकला होता. जिंकण्यासाठी 8 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. 8 बॉल 3. 8 बॉल मध्ये 3 धावांची गरज असताना जितेश पुन्हा एकदा स्ट्राईकवर. हा ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. विकेटचा पतन होतोय. बॅटची कडा घेतली इनसाइड एज आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक झटका इथे लागतोय विठ्ठल रखुमाई संघाला. आता 7 चेंडू मध्ये 3 असं समीकरण आहे. थँक्यू डीजे. बघा पॉइंट मध्ये जेवढे पण प्रेक्षक उभे आहेत ऑफ साईडला त्यांनी प्लीज मागे जायचंय. निशांत, जिग्नेश प्लीज सगळ्यांना थोडंसं मागे घेऊन जावा. विकी, उदय खारकर प्लीज सगळ्यांना मागे घ्या थोडंसं. प्लीज प्लीज सहकार्य करा. थँक्यू सो मच. 7 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे मित्रांनो. विठ्ठल रखुमाई संघ आपल्या पहिल्या सामन्यामध्ये जिंकण्याच्या दरवाजावर उभे आहेत, पण कुठेतरी अडथळा ठरतील का गजवक्र संघ, येणारी वेळ सांगेल. 7 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 3 धावा बनवायच्या आहेत. नवीन बॅटर मिहीर मैदानामध्ये येतोय, उजवा हातीचा फलंदाज. लास्ट बॉल गोलंदाजाचा. पुन्हा एकदा जसं जितेशला आउट केलं त्याच पद्धतीचा बॉल होता. थोडासा यॉर्कर बॉल होता. षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावर धावा लागल्यात 18. म्हणजे जिंकण्यासाठी शेवटच्या 6 बॉलमध्ये विठ्ठल रखुमाई संघाला 3 धावांची गरज आहे. 6 चेंडू 3 धावा. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज 3 धावा डिफेंड करण्यासाठी सुयश. सुयश मात्र आता गोलंदाजी मार्कवर. 3 धावा डिफेंड करायचे सुयशला. समोर मोठं आव्हान असेल, चॅलेंज असेल, कारण का एक सेट फलंदाज अमोल त्रिकांडे स्ट्राईकवर आहे. 6 चेंडू 3 धावा. नजाकत पाहायला मिळाली या बॉलवर. क्या बात है, घुटना टेक और ये शॉट देख. अमोल त्रिकांडे नाम है इसका. चांगला फटका सजवला. 2 धावा मिळवल्या. आता जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची गरज आहे. सामना बरोबरीने सुटलाय. बॉल द्यायचा आहे, बॉल द्यायचा आहे. बॉल बॉईज, बॉल टाकायचा आहे आतमध्ये.
हो इथे विकेटचं पतन झालंय. अमोल चांगला सेट फलंदाज, एक धाव बनवायची आहे 4 बॉल मध्ये आणि इथे विकेट गेलाय. फक्त एका धावेची गरज आहे. बघा जिंकण्यासाठी 21 धावेची गरज आहे आणि 15 धावांवर फलंदाजी करत अमोल बाद होतोय. टाळ्या झाल्या पाहिजे अमोलसाठी. आपल्या संघाला एक चांगली सुरुवात मिळवून दिली. पहिल्या बॉलवर महेश आउट झाला होता पण अमोलने धुरा सांभाळली. एका धावेसाठी इथे विकेट गमवावी लागली. एका धावेची गरज आहे येणाऱ्या 4 बॉलमध्ये. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. जय माता दी ग्रुप आयोजित विटावा कोळीवाडा होळी चषक 2025 मध्ये. आणि आज ठीक दुपारी 2 वाजता ऋषिकेश मोकाशी याचा इंटरव्ह्यू घेण्यात येईल. मागच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार होता. लास्ट बॉल नाही बोलू शकत पण एका धावेची गरज आहे. इशारा पाहूया पंचांचा काय येतोय. बॅटची कडा लागलीये का, फलंदाज बाद आहे का, विचार विनिमय केला जाईल, पंच डिस्कस करतील. एक धावेची गरज आहे येणाऱ्या 4 बॉलमध्ये. विकेटचं पतन होतोय, बॅटर आउट होतोय. जिंकण्यासाठी आता 3 बॉलमध्ये 1 रन बनवायचे आहेत. 3 चेंडू 1 धावा. हॅट्रिकची संधी आहे गोलंदाजाला. बघा पहिल्या इनिंग मध्ये आपण जितेशची हॅट्रिक बघितली. इथे हा गोलंदाज हॅट्रिकच्या मार्कवर आहे. वैभव नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. एका धावेची गरज आहे. बॅटची आतली कडा लागली होती. अक्षय कोळी आउट होतोय. 3 बॉलमध्ये 1 रनची गरज आहे. सामना फसतोय का, सामना रंगतोय का, रंग में भंग तो मिलेगा जनाब, क्योंकि ये होली चषक आहे. होळी चषक आहे तर रंगात भंग टाकायला गजवक्र सज्ज झालाय. 3 बॉलमध्ये 1 धावेची गरज. बघा फिल्डिंग कुठेतरी आता वर आली आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये सगळे हिरव्या जर्सी मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोपटी कलर मध्ये हा गजवक्र संघ. ओहो इथेही डॉट बॉल होतोय का, रनआउटची संधी आहे. विकेट जाईल. 2 बॉल 1 रन. टीम हॅट्रिक झाली आहे. बॉलरची हॅट्रिक नाहीये, ही टीम हॅट्रिक आहे. 2 बॉलमध्ये 1 रनची गरज आहे. मित्रांनो कंपल्सरी चेसचा सामना आहे. विठ्ठल रखुमाई संघाला जिंकायचं असेल तर कंपल्सरी 1 धाव बनवावी लागेल आणि जर गजवक्राला जिंकायचं असेल तर 2 बॉल डॉट काढायचे आहेत. आणि बघा सामना कुठून आलाय. 10 चेंडू मध्ये 3 धावेची गरज होती. तो सामना 2 बॉल 1 वर आलाय. सामना आवडला असेल तर टाळावायला हरकत नाहीये मित्रांनो. 2 बॉल 1 रन. विकेट होईल का, नाही होणार. पहिला सामना विठ्ठल रखुमाई संघ आपल्या नावावर करतोय, आपल्या खिशात करतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स विठ्ठल रखुमाई संघ आणि हार्ड लक गजवक्र. लाईन मध्ये जायचंय, शेक हँड करायचं आणि दोन्ही संघांनी ग्राउंडचा ताबा सोडायचा आहे. जितेश कारकर लाईनअप करून जा, हँडशेक करा आणि ग्राउंडचा ताबा सोडा. जितेश कारकर कृपया व्यासपीठावर यायचंय. राजू मोकाशी यांना मी विनंती करतो कृपया पुढे यायचं आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय अमोल त्रिकांडे. अमोलला मी विनंती करतो कृपया व्यासपीठावर यायचंय. अमोल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी
त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट जय माता दी ग्रुप तर्फे, जय माता दी स्पोर्ट्स यांच्यातर्फे 15 रन्स आणि 2 विकेट मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट जय माता दी स्पोर्ट्स यांच्याकडून. त्याचप्रमाणे जितेश यांना मी विनंती करतो वर यायचंय. हॅट्रिकला नरेंद्र गवते साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक साठी आलेलं आहे. जितेश यांना टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो जितेश साठी. ₹1000 पारितोषिक मिळते हॅट्रिकला जितेश कारकर यांना. टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. थँक्यू सो मच. चला पुढील सामन्याकडे वळूया. विठ्ठल रखुमाई संघ तुम्हाला मी विनंती करतो कृपया कुठेही जाऊ नका.